राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासादायक आनंदाची अपडेट असणार आहे. अखेरीस जो रखडलेला हप्ता आहे ते जमा होण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे सुद्धा जमा होणार आहे. तर शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हा जी.आर. आलेला आहे. तुम्ही बघू शकता, योजनेचे नाव यामध्ये दिव्यांग कल्याण, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, त्यानंतर श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय असणार आहे. सन 2026-27 साठी एकूण मंजुरी तरतूद किती आहे, डीबीटी खात्यात वर्ग करवायचा निधी किती आहे, हे सुद्धा या तक्त्यामध्ये देण्यात आलं आहे. तर शासन निर्णय काय आहे लगेच बघूया. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात येत आहे. याआधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सर्व योजनेचे म्हणजे निराधार योजना असो, श्रावण बाळ योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, दिव्यांग बांधवांची योजना असो, सर्व ते विभाग बघत होतं. मात्र आता 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात येत आहे व सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालील प्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. तर दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे जे हप्त्याचं वितरण आहे 2,500 रुपये आता लवकरच जमा होणार आहे. जरी जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे किंवा अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती डीबीटीचं काम सुरू आहे, महाडीबीटीची वेबसाईट आहे त्यावरती जी वेबसाईट अपडेशनचं काम सुरू आहे, तरी सुद्धा ह्या जी.आर. येऊन नक्कीच इथे लाभार्थ्यांना नक्कीच इथे लाभदायक इथे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांचे हेच प्रश्न होते की आमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे 2,500 रुपये कधी जमा होणार आहे का. आता त्या प्रश्नचिन्हावरती नक्कीच इथे उत्तर मिळालेलं आहे. लाभार्थ्यांना आता 2,500 रुपये जमा होणार आहे. तर इथे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून वेळच्या वेळी हे पैसे देऊन नक्कीच इथे दिव्यांग लाभार्थ्यांना फायदा मिळत आहे व इथे लाभ होत आहे. मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे बाकीचे लाभार्थी असणार आहे, विधवा पेन्शन योजना असो किंवा बाकीचे जे योजनेचे पैसे म्हणजे कोणते वयोवृद्ध योजना हे निराधार योजनेचे पैसे आहे ते कधी जमा होणार त्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यात आला आहे व लवकरच आता हप्त्याचं वाटप सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.